नमस्कार शेतकरी मित्रांनो. पीक विम्याच्या संदर्भात काही शेतकऱ्यांसाठी, काही तालुक्यांसाठी चांगली अपडेट आहे, तर काही तालुक्यांसाठी वाईट अपडेट आहे. त्यामध्ये तुम्हाला पैसे कमी का दाखवत आहे ह्याचं मी तुम्हाला कारण सांगतोय. त्याचबरोबर तुम्हाला 2,400 कोटी रुपयाचा जो पीक विमा मिळणार होता, तो 1,219 कोटी रुपये मंजूर झालेला आहे, म्हणून तुम्हाला रक्कम देखील कमी दाखवत आहे. तर याच्या संदर्भात काय सगळी अपडेट आहे ती सगळी व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला मी सांगेन. व्हिडिओला शेवटपर्यंत काळजीपूर्वक नक्की बघा. आणि त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट युट्यूब चॅनलवरती. चॅनलला अद्याप लाईक, सबस्क्राईब व शेअर केलं नसेल तेही करून घ्या व माझ्या डाव्या साईडला जी काही बेल आयकॉनचं बटन दिसतंय त्याला देखील दाबा, म्हणजे तुम्हाला शेती, पीक विमा, त्याचबरोबर धान बोनस आणि नमो शेतकरीच्या अपडेट संदर्भात सर्वात लवकर तुम्हाला माहिती तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. तर आपण वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा शेतकरी मित्रांनो, 2,400 कोटी रुपयाचा पीक विमा हा 1,219 कोटी रुपये हा मंजूर झालेला आहे. त्याच्यापैकी मी ज्या दिवशी तुम्हाला नांदेड संदर्भात थोडीशी अपडेट दिली, त्याच्यामध्ये ह्या 1,219 कोटीपैकी 813 कोटी रुपये हे नांदेड जिल्ह्यासाठी एकट्या जाहीर झालेले आहेत. तर ह्याच्यामध्ये 813 कोटीच्या मानाने नांदेड तरी बरं आहे, पण बाकी जिल्ह्यांना खूप वाईट परिस्थिती आहे. याच्यामध्ये सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे धाराशिव जिल्ह्याला पीक विम्यातून वगळण्यात आलेला आहे. ही खूप वाईट गोष्ट ही महाराष्ट्र शासनाने केलेली आहे आणि अशा शासनाचा मी आधी पण निषेध करत होतो, आता पण करतो, याच्यानंतर पण करणार. कारण तुमचे नुकसान भरपाई जे पैसे नुकसान झालेलं असून देखील तुम्ही भरलेल्या पैशाचा जर तुम्हालाच मोबदला मिळत नसेल तर अशा सरकारला निवडून देण्यात कुठल्याही प्रकारचं हित मला तरी वाटत नाही. ज्यांना वाटतंय ते बिंदास ह्याच्यानंतरही निवडून देऊ शकता. तर असो, तो झाला नवीन मुद्दा. आपला मेन मुद्दा आपण बोलूया. 813 कोटीचा नांदेडसाठी मंजूर झालेला आहे. त्याच्यामध्ये परभणी जिल्ह्यासाठी 45 कोटी रुपये जमा झालेले आहेत. 45 कोटी रुपये फक्त परभणी जिल्ह्यासाठी मंजूर आहेत. कुठे कुठे जमा होणार आहेत काय मी सांगितलंय. त्याच्यामध्ये 2 तालुके परभणी जिल्ह्यामधले देखील वगळण्यात आलेले आहेत. ही अतिशय दुःखाची बाब आहे परभणीकरांसाठी. त्यामध्ये परभणीचे मी 2 तालुके व महसूल मंडळ कुठले आहे ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगेल. आता अपडेट नाही, पण 2 तालुके ही वगळण्यात आलेले आहेत. ह्याच्यानंतर जर पाहायला गेलं तर 45 कोटीमध्ये पाहायला गेलं तर 2 ते 3 हजार रुपये तुमचे प्रति हेक्टरी तुमच्या खात्यावर येतील. पण नांदेड जिल्ह्याला थोडीफार रक्कम जास्त मिळू शकते. कुठे मिळणार आहे, काय मिळणार आहे हे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. ह्याच्या व्यतिरिक्त बघा, आपण बाकी जिल्ह्यांचं जे पाहिलं, आता धाराशिवला तर वगळण्यात आलेलं आहे. म्हणजे काही शेतकऱ्यांना मार्च महिन्यामध्ये तर धाराशिव जिल्ह्यामध्ये मार्चमध्ये अपडेट भेटली, काही शेतकऱ्यांना पैसे देखील भेटले, फेब्रुवारीमध्ये देखील भेटले. पण त्याच्यानंतर हे किती प्रकारे योग्य आहे हे सरकारला आणि कृषी विभागालाच माहिती. कारण या अगोदर देखील बऱ्याचशा गोष्टी करून सरकारने आपल्याला नाराज करण्याचं काम केलेलं आहे आणि सरकार त्याचं काम पूर्णपणे चांगल्या प्रती करत आहे. म्हणजे ह्याच्यानंतरही ती प्रोसेस ते कंटिन्यू करणार आहेत. म्हणजे शेतकऱ्यांचा जो काय हक्काचा पैसा आहे तो ह्यांना खायचा म्हणजे खायचाच आहे. बघा, 2,400 कोटी आणि 1,219 कोटी दोन्हीमध्ये किती कोटींचा फरक आहे. 1 कोटी म्हणजे किती होतात. एका शेतकऱ्याला जर 1 कोटी भेटले तर काय काय होऊ शकतं हे विचार करा. तर ह्याच्यामध्ये चक्क 2,400 कोटी रुपये आणि 1,219 कोटी रुपये एवढ्या मोठ्या प्रकारचा घोटाळा ह्या विभागाने केलेला आहे. ह्याच्यामध्ये सगळे सामील आहेत. अधिकारी असो, मंत्री संत्री, सगळं डिपार्टमेंट, सगळं शासन, सगळं मिळलेलं आहे. म्हणूनच तुम्हाला, आम्हाला, सामान्य शेतकऱ्यांना, सामान्य माणसाला ह्यांच्या बोटावर नाचण्याची वेळ आलेली आहे. पंजाब सारखं करायला काहीही हरकत नाही. पंजाबमध्ये ज्या बीजेपीच्या, म्हणजे बीजेपीच नाही, कुठलाही जो काही सर्व्हिसमध्ये, जो काही प्रेझेंटमध्ये सरकार आहे किंवा शासन आहे जे सगळ्या गोष्टी पाहतं, त्याच्याकडून जर गलती होत असेल, चूक होत असेल तर त्यांना त्या गोष्टीचा मोबदला म्हणजे चोप दिलाच पाहिजे. जसं की पंजाबच्या शेतकऱ्यांना बीजेपीच्या नेत्याला, आमदाराला पकडून कपडे फाडून हाणण्यात आलं, त्या प्रकारचं ट्रीटमेंट ह्यांनाही देण्याची गरज आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला, आम्हाला आपले पैसे भेटणार नाहीत हे कळून चुकलेलं आहे. ह्याच्या व्यतिरिक्त अजून वगैरे काही जर अपडेट आली तर तुम्हाला मी चॅनलच्या मार्फत कळवण्यासाठी तयार आहेच. व बाकी जिल्ह्यांसंदर्भात देखील काय अपडेट आहे ती तुम्हाला ह्याच्यानंतर मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेन. जर माहिती महत्त्वाची वाटत असल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, तुमच्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा आणि बाकी अपडेटसाठी आपल्या चॅनलशी जुळून राहा व चॅनलला सबस्क्राईब